ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला होता। धक्कादायक असा हा प्रकार समोर आलाय। सर्वोच्च न्यायालयामध्ये हा प्रकार घडलाय। दरम्यान भूषण गवई यांनी कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका असल्याचं समोर आलंय। त्यामुळे बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर विरोधात कारवाई होणार नाहीये। तर सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, हल्ला करणाऱ्या वकिलांना असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर सरन्यायाधीशाच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला होता। तर हल्ल्याची घटना दुर्लक्षित करण्याच्या सूचना गवईंनी दिलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई या वकिलावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे। कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी, या सत्तेच्या पडद्याआड लपून धर्माचा पडदा, धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी, देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का, यामुळे यांची शक्ती वाढली का, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। घटनेचा आम्ही निषेध करतो, निंदा करतो। अशा बोगस सनातन्याला, ज्या हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा नाव घेऊन जे असे कृत्य करतो, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तो कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये आणि अशा नालायक प्रवृत्तीची मस्ती ठेचली गेली पाहिजे खऱ्या अर्थानं, असं आमचं मत आहे।